जाऊया मामाच्या गावाला जाऊया. सोन्या, उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे, तू मामाच्या गावाला जाणार आहेस. पण मामाच्या गावाला जाण्यापूर्वी एक महत्वाची बातमी तुला सांगतो, अत्यंत महत्वाची. ती म्हणजे अख्ख्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण मोफत क्लास एक कार्यशाळा सुरू केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला ऍप इन्स्टॉल करायचं आहे. गुगल प्ले वर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला माझी शाळा सर्च करायचंय. त्या ठिकाणी ऍप इन्स्टॉल केल्यानंतर हे लोगो लक्षात ठेवा, त्यामध्ये नवोदय, स्कॉलरशिप, NMMS, प्रज्ञाशोध आणि शिष्यवृत्ती यांच्या सर्व शाळा ज्या आहेत यांचे सिलेबस आम्ही अनालिसिस केलेला आहे. तो सिलेबस तुझ्यापर्यंत पोहोचवायचा मोफत क्लासेस असणार आहेत. आज आपल्याला तुमच्या NMMS या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये मागच्या वर्षी ज्या प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न आले होते ते प्रश्न अनालिसिस करायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. कुणाला काय डाऊट असतील तर विचारायचे. रोज आपण इन्स्टावर लाईव्ह येणार आहे. सोन्या, तुझ्यासाठी फक्त बघा झालेल्या प्रश्न स्पष्टीकरण, NMMS परीक्षा सॅट ची आपल्याला संपूर्ण माहिती बघायची. काय डाऊट असतील तुम्हाला तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा 83 90 13 60 60. आजच्या लेक्चरचा पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. भारतात व्यापारासाठी आलेले खालीलपैकी युरोपियनांचा योग्य क्रम असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सर्वात अगोदर कोण आले होते? पोर्तुगीज आले होते. केव्हा आले होते? तर 1498. आपल्या देशामध्ये युरोपियन कंट्रीज का आली होती? सगळं काय आपल्याला बॅच मध्ये कव्हर करायचंय. ते मी तुम्हाला पुढे स्लाइड दाखवणार, पण या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला बघावं लागणार आहे. डच 98 वर्षानंतर, इथे 98 दिसतंय ना, तर 98 वर्षानंतर म्हणजेच किती? तर 1596 मध्ये डच आपल्या देशामध्ये आले होते. युरोपियन कंट्रीज आहेत, व्यापारासाठी आपल्या देशामध्ये आली होती. पण खऱ्या अर्थाने पुढे इंग्रजांनी राज्य करायला सुरुवात केली होती. अंतर्गत राजकारणामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली होती. कशामुळे, कशा प्रकारे, सर्व काही मुद्दे आपण पुढे बघणार आहोत. आपल्या बॅच मध्ये इंग्रज आले होते. इंग्रज आले 1598 ला. आणि ईस्ट इंडिया कंपनी ही जी खासगी कंपनी त्यांनी 1600 मध्ये स्थापित केलेली. मित्रांनो, ठीक आहे. आता फक्त आपण अनालिसिस करत आहोत. तुम्हाला फक्त काय करायचंय, प्रश्न कशा प्रकारे विचारले जात आहेत त्यांचा पॅटर्न नीट समजून घ्यायचा आहे. कोणती परीक्षा असो सोन्या, मागच्या प्रश्नपत्रिका जर आपण अनालिसिस केल्या तर स्वतःचा सिलेबस आपण तयार करत असतो. स्वतःचा सिलेबस तयार केल्यानंतर ऍक्युरेट आपल्याला कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारले जात आहेत ते मुद्दे समजण्यासाठी सोपं जातं. मग नंतर आपण त्याचा अभ्यास करत असतो. त्यानंतर शेवटी बघा फ्रेंच आले 1664 मध्ये आपल्या देशामध्ये. सगळे काय व्यापार करण्यासाठी आले होते. यांच्या वेगवेगळ्या वखारी आहेत, किनाऱ्यामध्ये स्थापित झालं होतं. पण इंग्रजांनी बंगाल प्रांत जिंकण्याचा प्रयत्न केला. प्लासीची लढाई वगैरे हे सगळं काय आपण पुढे बघू. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. फक्त आता सध्या तुम्हाला क्रम विचारला गेलेला, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही सिलेबस बनवत असताना युरोपियन लोक कशा प्रकारे आपल्या देशात आली होती त्यावर प्रश्न विचारला जातोय. बरोबर आहे. का आली होती आपल्या बॅच मध्ये आपण कव्हर करणार आहोत. बघा ना, 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर तुर्कांनी जिंकलं होतं. पूर्वी कसं युरोपियन आणि एशियन कंट्रीज यांच्यासोबत व्यापार चालायचा. सिंधू संस्कृती सोन्या तू वाचत असतो, तू वैदिक संस्कृती वाचत असतो, गरजेचं नाहीये 16 महाजनपदे वाचत असतो किंवा शिक्षक तुम्हाला पार कुठून इतिहास समजून सांगत असतात आणि तुम्हाला नेमका कोणता प्रश्न विचारला जातोय. प्रश्नांचा पॅटर्न एकदा तुम्हाला नीट कळाला की त्याच्या आसपासचे प्रश्नच फक्त तुम्हाला विचारले जात असतात. तो मुद्दा नीट समजून घेणं फार गरजेचं असतं. त्याच वेळेस आपण ऍक्युरेट रामबाण मारत असतो. बघा, तुर्की यांनी कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर जिंकलं होतं. भूमध्य सागर आहे, त्याला मेडिटेरियन सी असं म्हणतात. ब्लॅक सी आहे उत्तरेला, त्याला काळा समुद्र असं म्हणतात. आणि यांच्या दोघांच्या मध्ये एक भूमी आहे आणि या भूमीद्वारे आयात निर्यात हे युरोपियन कंट्रीज आणि हे एशियन कंट्रीज यांच्यासोबत चालायचे. पण हा मार्ग बंद करण्यात आला, कारण काय, तुर्कांनी हा प्रदेश जिंकला होता. म्हणून त्यांना समुद्राच्या मार्गे, जसं की या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, हे युरोपियन कंट्रीज, पोर्तुगीज, असं आफ्रिका खंडाला वळसा घालून आपल्या देशामध्ये त्यांनी प्रवेश केला. कालिकत बंदरावर तिथे झामोरीन राजाने त्यांचं स्वागत केलं होतं. झामोरीन साम्राज्य काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला बॅच मध्ये समजून सांगेल. फक्त आता आपल्याला थोडंसं वरवरचं थोडीशी माहिती घेणं गरजेची होती. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला ग्रंथ खालीलपैकी कोणता? इतिहासातील सर्वात महत्वाची घटना ते म्हणजे 1857चा उठाव. त्याच्या मागची कारण तुम्हाला नीट समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे असंतोष तळागाळामध्ये का पसरला होता? खऱ्या अर्थाने ब्रिटिश आले होते व्यापार करण्यासाठी आपल्या देशामध्ये. मग अंतर्गत राजकारणामध्ये हस्तक्षेप करायला त्यांनी सुरुवात केली. मग प्लासीचं युद्ध झालं, बक्सारचं युद्ध झालं. सोन्या, आता तुला फक्त ह्या गोष्टी कळत नसतील नेमके काय म्हणतोय मी, पण सगळे काही आपल्याला डीप मध्ये एक्सप्लेनेशन बघायचंय पुढे ज्यावेळेस आपण बॅच मध्ये शिकवायला सुरू करू. म्हणजे प्लासीचं युद्ध त्याबाबत मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. बक्सारचं युद्ध त्याबाबत माहिती सांगणार आहे. आपल्या देशामध्ये ब्रिटिश लोक का आली होती, त्यांनी राज्य करायला का सुरुवात केली होती, मग कच्चा माल
आपल्या देशामधून उत्पादित करून बाहेर घेऊन जायचा, तोच कच्चा माल, त्याचा पक्का माल बनवून आपल्या देशामध्ये विकायचा. म्हणजे हस्तोद्योग जे आहेत ना ते सुद्धा नष्ट झाली होती. कृषी प्रधान देश आपला झाला होता ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला होता त्यावेळेस. बरोबर आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर 1857चा उठाव. याला स्वातंत्र्य समर म्हणून संबोधलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. त्यांनी एक गाणं सुद्धा लिहिलेलं आहे, कविता आहे ती, ने मज सीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. आणि ते खाली ज्यावेळेस त्यांना म्हणजे सजा झाली होती त्यावेळेस त्यांनी लिहिलं होतं अंदमान निकोबार द्वीप समूहावरून. तर 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला आहे. पुढे जाऊया. टिंबटिंब यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. तर राजाराम मोहन रॉय पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. कशामुळे लिहिलं होतं, ब्राह्मो समाजाची स्थापना कशामुळे करण्यात आली होती, त्याची मागची कारण समजून घेणं गरजेचं आहे. राजाराम मोहन रॉय पितासारखे त्यांचे मोठे बंधू जे आहेत ना यांचं निधन झालं आणि आईसारखी त्यांची वहिनी जी आहेत त्या सती गेल्या. ह्या चुकीच्या चालीरीती परंपरा ज्या आहेत त्यांना आपल्या ग्रंथांमध्ये आधार शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कारण एकाच दिवसामध्ये पितासारखे मोठे बंधू, आईसारखी वहिनी या दोघांचंही निधन झालं एकाच दिवसामध्ये. आणि त्यासाठी त्यांची इच्छा म्हणजे त्यांना ते सती प्रथा जी आहे त्यांच्या मागची कारण शोधणं फार गरजेचं होतं. त्यांना अनेक दिवस झोप आली नाही आणि मग त्यांनी पुराणांमध्ये किंवा आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये त्याबाबत कारणे शोधायचा प्रयत्न केला. त्यांना कारण मिळाली नाही, म्हणून सती प्रथा समूळ नष्ट व्हावी या उद्देशाने ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली. प्रबोधन काय असतं, वेगवेगळे हे समाज, जसं की ब्राह्मो समाज आहे, त्यानंतर आत्मीय सभा आहे. आत्मीय सभा ब्राह्मो समाजाच्या पूर्वी स्थापित झाली होती. मग नंतर परमहंस सभा आहे, प्रार्थना समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, आर्य समाज आहे. रामकृष्ण परमहंस यांनी स्थापित केलेलं रामकृष्ण परमहंस यांचे जे शिष्य आहेत स्वामी विवेकानंद यांनी स्थापित केलं रामकृष्ण मिशन. त्याबाबतही तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे प्रबोधन जे काही चुकीच्या चालीरीती परंपरा आहेत त्यावर डायरेक्टली लोकांसमोर आणणे, त्यावर टीका करणे आणि त्यामध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी प्रयत्न करणे, यासाठी वेगवेगळे समाज इतिहासामध्ये स्थापित झाले होते. त्यामध्ये ब्राह्मो समाज आहे आणि याची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी 1828 मध्ये केली होती मित्रांनो. आणि याच ब्राह्मो समाजाच्या प्रयत्नाने पुढे सती प्रथा समूळ नष्ट झालेली आहे. 1829 मध्ये अगोदर बंगाल प्रांतामध्ये नष्ट केली होती. त्यावेळेसचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया तुम्हाला विचारले तर लॉर्ड बेंटिंग आहेत. खऱ्या अर्थाने बघितलं ते पूर्वी गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल होते, पण 1833च्या कायद्यानुसार त्यांना मग गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया करण्यात आलं होतं 1833च्या कायद्यानुसार. मग राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली. मग न्यायमूर्ती रानडे विधवा पुनर्विवाह उत्तेजन मंडळीची स्थापना यांनी केलेली. काय आहे ते आपण पुढे बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली. आर्य समाज, आर्य समाज नेमका काय आहे तो आपण पुढे बघणारच आहोत. पण 1875 आर्य समाज स्थापित झालेला आहे. आता बघा 2025 चालू आहे. वर्ष किती पूर्ण झाले तर 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत मित्रांनो. 150 वर्ष पूर्ण झालेत आर्य समाजावर. म्हणून आपल्याला वारंवार पर्याय का असाना 100% आपल्याला प्रश्न विचारला जाईल. ज्या घटनांना इतिहासातील 150 वर्ष, 100 वर्ष, 125 वर्ष पूर्ण झालेले असतात, 75 वर्ष पूर्ण झालेले असतात, त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो, 100% विचारला जातो. तर आर्य समाज एक महत्वाचा या वर्षी सुद्धा आणि पुढच्या वर्षी सुद्धा. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. रामकृष्ण मिशन स्थापना 1898 मध्ये केली होती. शिकागो धर्म परिषद याबाबतही मी तुम्हाला पुढे सांगेल. अनेक महत्वाच्या घटना आहेत. बघा सती प्रथा, इथे चिता आहे मृत्यू पडलेल्या व्यक्तीची आणि त्याची पत्नी त्या चितेवर बसलेली, यालाच सती प्रथा असं म्हटलं जायचं. आणि ही सती प्रथा समूळ नष्ट व्हावी त्यासाठी ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, पुढे जाऊया. बुद्धी प्रामाण्यवाद काय असतो हे राजाराम मोहन रॉय यांनी सर्वात अगोदर आपल्या समोर किंवा जगाला बुद्धी प्रामाण्यवाद काय असतो हे शब्द समोर आणला होता. ज्या गोष्टी बुद्धीला पटतात त्याच गोष्टी आपण फॉलो करणं गरजेचं आहे. आपल्याला ग्रामीण भागामध्ये बघा आजही म्हटलं जातं वडाच्या झाडाखाली जाऊन बसू नको सोन्या. त्याचं कारण काय तर कारण त्यांच्याकडे नसतं. असं म्हटलं जातं की तिथे हाडोळी नसते, पण खऱ्या अर्थाने असते का हाडोळी? नाही. वडाच्या झाडाखाली जाऊन बसलो आणि रात्री बसलो तर तिथे ऑक्सिजनची कमतरता जाणवते. कार्बन डायऑक्साईड जास्तीत जास्त वडाचं झाड जे
ते स्रवत असतं. आपल्या शरीराला ऑक्सिजनची आवश्यकता असते, पण ऑक्सिजन काय असतं, कार्बन डायऑक्साईड काय असतं. खऱ्या अर्थाने बघितलं तर रात्री त्या ठिकाणी वडाच्या झाडाखाली बसल्यानंतर घाबरल्यासारखं वाटेल, आणि घाबरल्यासारखं वाटल्यानंतर डोळ्यामध्ये अंधारी येते. अंधारी आल्यानंतर जे फांद्या आहेत तिथे लटकलेली हाडुळीन दिसते सोन्या, आणि मग ते हाडुळीन बघून तो व्यक्ती गावामध्ये पळत जातो, म्हणतो की त्या बामणाने किंवा त्या XYZ व्यक्तीने सांगितलं होतं ना की त्या ठिकाणी वडाच्या झाडाखाली काय तर हाडुळीन असते, ती खऱ्या अर्थाने मला दिसली हाडुळीन. पण तसं आहे का ते? नाहीये. बुद्धी प्रामाण्यवाद हेच सांगितलं की आपल्या बुद्धीला पटण्यासारख्या गोष्टी त्यालाच आपण ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. राजाराम मोहन रॉय. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड टिंबटिंब म्हणून ओळखला जातो, तर गांधी युग म्हणून ओळखला जातो. त्याच्यापूर्वी टिळक युग किंवा जहाल युग म्हणून ओळखला जातो. इतिहास शिकत असताना आपल्याला 1857 पासून इतिहास सुरुवात करायची, आणि मग पुढे काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली होती. याबाबत तुम्हाला माहिती सांगावी लागेल. खऱ्या अर्थाने 1857चा जो उठाव झाला होता त्याचं फलितच काँग्रेसची स्थापना आहे. मग पुढे 1885 पासून ते 1905 मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. म्हणजे मवाळ नेते होते, बरोबर आहे की नाही. आणि त्यानंतर मग 1905 ते 1920 जहाल कालखंड म्हणून ओळखला जातो. जहाल कालखंड हा सुद्धा आपल्याला बघायचा, मवाळ कालखंड सुद्धा बघायचा. त्यानंतर मग महात्मा गांधीजी यांचा कालावधी 1948 पर्यंत, कारण 1948 महात्मा गांधी यांचं निधन झालेलं आहे. 1920 त्यांनी मुंबई या ठिकाणावरून घोषणा केली होती. 1 ऑगस्ट 1920 असहकार आंदोलनाची सुरुवात केली होती, आणि याच तारखेला लोकमान्य टिळक यांचं निधन झालं होतं पहाटे. म्हणून इतिहासकार म्हणतात की टिळक युग संपलं आणि आता महात्मा गांधी यांचं युग चालू झालं. मग ते 1920 ते 1948 हे युग जे इतिहासात आहे ते महात्मा गांधीजींचं युग होतं. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी टिंबटिंब ते टिंबटिंब पर्यंत पदयात्रा काढली होती. आपल्याला विचारलं जातं साबरमती ते दांडी इथपर्यंत पदयात्रा काढली होती. 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 या कालावधीमध्ये. पुन्हा एकदा सांगतो बघा, 12 मार्च ते 6 एप्रिल 1930 या कालावधीमध्ये एकूण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की किती किलोमीटर, तर 390 किलोमीटर किंवा 240 मैल, 240 मैल किंवा 390 किलोमीटर त्यांनी प्रवास केला होता. कोणी? तर महात्मा गांधी यांच्यासोबत एकूण 78 सहकाऱ्यांनी. आणि मिठावर टॅक्स वसूल केला जायचा. इंग्रजांनी फार लुटलाय आपल्याला. मिठावर सुद्धा आपल्याला सोडलेलं आहे, त्यावर सुद्धा टॅक्स वसूल केला जायचा. मग तो चुकीचा आहे. त्यासाठी मीठ उचलून हातामध्ये तो मिठाचा कायदा तोडायचा आणि सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात करायची. आपल्याला इतिहासामध्ये असहकार आंदोलन, महात्मा गांधीजींचं ज्यावेळेस आपण युग बघू ना, त्यावेळेस आपल्याला असहकार आंदोलन नेमकं काय आहे ते नीट समजून घ्यायचंय. त्याचसोबत सविनय कायदेभंग चळवळ आणि छोडो भारत आंदोलन हे 3 महत्वाचे आंदोलन जे आहेत महात्मा गांधी यांच्या कालावधीमध्ये, ते सुंदररित्या आपल्याला कव्हर करायचे, सुंदररित्या त्याची पार्श्वभूमी समजून घ्यायची आहे. त्याचा परिणाम पुढे आपल्या भारतीय इतिहासामध्ये कशा प्रकारे झाला होता आणि स्वातंत्र्य कशा प्रकारे मिळालं, या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत इतिहासामध्ये. त्यातील अत्यंत महत्वाचं म्हणजे साबरमती ते दांडी हे मिठाचा सत्याग्रह होता. आणि पुढे सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात झाली 6 एप्रिल 1930. सर, हे सविनय कायदेभंग चळवळ नेमकी काय? सोन्या, हे शब्द तुला आता कळणार नाहीत, पण ते स्टोरीच्या माध्यमातून, तुला इमेजेसच्या माध्यमातून समजून सांगायचे. आणि त्यासाठी आपल्या ऍपवर आल्यानंतर तुम्ही ऍप इन्स्टॉल केला तर तिथे दिवसभराचे एकूण 6 लेक्चर चालू आहेत. 6 ते 7 लेक्चर चालू आहेत कंटिन्युअसली. उन्हाळ्याची सुट्टी वाया घालू नका. शांततेचा कालावधी जो असतो ना, तो फार महत्वाचा असतो. ज्या वेळेस प्रत्यक्षात परीक्षा जवळ येत असते आणि खऱ्या अर्थाने ज्यांना परीक्षा पास व्हायची असते, तो एक मिनिट सुद्धा महत्वाचा असतो. त्याला किंमत माहिती असते 1 मिनिटाची. नाही तर सोन्याचं चालला पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. अरे, दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी येत असते. पुन्हा येईल ना पुढे 4-5 दिवसात सुट्टी, त्यावेळेस जाऊन ये वाटलं असतं. पण ही उन्हाळ्याची सुट्टी अजिबात वाया घालू नकोस. सगळे लेक्चर्स बघून घे, फ्रीमध्ये आहेत. माझी शाळा ऍप इन्स्टॉल करायचंय फक्त
आणि त्या ठिकाणी सगळे शिक्षक तुझ्यासाठी तत्पर आहेत. 1935चा कायदा सोन्या, हा कायदा तुला माहितच असायला पाहिजे. विचार कर ना तू, आपली राज्यघटना तयार झाली, या राज्यघटनेमधील 40% भाग 1935च्या कायद्यामधून घेतलेला आहे. एवढा महत्वाचा 1935चा कायदा आहे. प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. सर, हे प्रांतांना स्वायत्तता म्हणजे काय असते त्यासाठी म्हणतोय सोन्या, तुला बेसिक पासून समजून सांगावं लागेल. फक्त प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण घेतलं झाला अभ्यास असं नाहीये ते. इथे आपण प्रश्न पॅटर्न समजून घेत आहोत. विचार करा ना तुम्ही की प्रश्न तुम्हाला विधानांचे प्रश्न म्हणजे मोठमोठ्या परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षा ज्या असतात ना, एमपीएससी तुम्ही ऐकलं असेल, किंवा मग पोलीस भरती किंवा अजून वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये असे विधानांचे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला विधानांचे प्रश्न विचारले जात आहेत. मी ज्यावेळेस तुमची प्रश्नपत्रिका बघितली त्यावेळेस मला नवल वाटलं की एवढं डीपमध्ये विचारलं जाते एवढ्या लहान मुलांना. पण तरी सुद्धा आपण तत्पर तयार राहणं गरजेचं. याला स्पर्धा म्हणतात ना. बघा ना, या कायद्याने ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघ राज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. आज आपला अखंड भारत आहे. या आपल्या भारतामध्ये एकूण 28 राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. याला संघ राज्य असं म्हणतात. आपल्या राज्यघटनेतील पहिल्या कलमामध्ये राज्यांचा संघ असा शब्द उल्लेख केलेला आहे. हा राज्यांचा संघ आणि संघ राज्य काय असतं, या दोन्हींमधील तफावत तुला नीट समजून सांगायची आहे सोन्या. एका प्रश्नामध्ये जास्त डीपमध्ये जाता येणार नाही. एवढंच तुला सांगतो की आपला देश हा राज्यांचा संघ आहे. एकूण 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 28 राज्यांमध्ये सरकार वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या राज्यांच्या. जसं की आपल्या राज्यामध्ये बीजेपी सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपी सरकार आहे. परंतु मुख्यमंत्री वेगळे आहेत, केंद्रामध्ये पंतप्रधान वेगळे आहेत, त्यांच्या हातामध्ये पॉवर वेगळी आहे, मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये पॉवर वेगळी आहे. मग हे काय, तर सत्ता विभाजन करण्यात आलेली आहे. बरोबर आहे की नाही? तर त्यालाच संघराज्य असं म्हणतात की नाही. मग संघराज्य शासन व्यवस्था आपण 1935च्या कायद्यातून घेतली. विधान एक अगदी बरोबर आहे. दुसरा मुद्दा, संघराज्यात सामील होऊन सुद्धा संस्थानाची स्वायत्तता अबाधित राहणार होती. आता संस्थाने नेमकी काय असतात? आपल्या देशामध्ये ब्रिटिश शासन करत होते 1947च्या पूर्वी, पण त्यांच्यासोबत वेगवेगळे संस्थाने सुद्धा होती. त्यांचं प्रशासन चालू होतं, परंतु ते कोणाच्या, तर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली चालू होतं. आधिपत्य म्हणजे काय, अरे लई डीप मध्ये सांगावं लागेल तुला सोन्या, पण तरी सुद्धा प्रयत्न करतो मी तुला समजून सांगायचं. बघ, अख्ख्या भारतभरामध्ये ब्रिटिश शासन चालू आहे, पण वेगवेगळे संस्थाने सुद्धा होती की नाही. अशी एकूण 562 संस्थाने होती स्वातंत्र्यापूर्वी आणि यांचं स्वतंत्र राज्य चालू होतं. परंतु ते कुणाच्या मार्गदर्शनाने, आधिपत्य ते ब्रिटिश यांच्या मार्गदर्शनाने चालू होतं. मग या संस्थानांना स्वायत्तता देण्यात आली होती आणि हे आपल्याला मान्य नव्हतं. काँग्रेसला मान्य नव्हतं, तत्कालीन नेत्यांना मान्य नव्हतं आणि त्यासाठी या ठिकाणी हे त्यांनी मान्य केलं नाही. दुसरा भाग. तिसरा भाग, त्यामुळे संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला होता. हे सुद्धा पर्याय तिसरा बरोबर आहे. मात्र ही योजना अंमलात आली नाही. कारण काय, तर काँग्रेस किंवा मुस्लिम लीग तत्कालीन जे होते ना नेते, त्यांना ही योजना संपूर्ण मान्यच नव्हती, पण फार महत्वाची होती. हे 1935च्या कायद्यानुसार राज्यांना स्वायत्तता देण्यात आली होती. स्वायत्तता म्हणजे काय ते तुला डीपमध्ये नीट समजून सांगावं लागेल. हे शब्द नीट समजून सांगावे लागतील, त्यावेळेस तू अशा प्रकारचे प्रश्न टॅकल करू शकतो. अरे हे हक्काचे प्रश्न आहेत, असं कसं बरं सोडू शकतो आपण यांना. बरोबर आहे की नाही? हक्काचे प्रश्न आहेत आणि यावर आपल्याला मार्क मिळायलाच पाहिजे. ज्या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थी चुकतात त्या ठिकाणी सोन्या तू चुकू नये, यासाठी आपल्याला डीप मध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. अख्खं 1935चा कायदा आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे. 1919चा कायदा नीट समजून घ्यायचा. इंग्रजांच्या कालावधीमध्ये कायदे पारित करण्यात आलेले आहेत. 1909चा कायदा नीट समजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि महत्वाचं म्हणजे 1973, 1773चा एक चार्टर ऍक्ट तो एक समजून घ्यायचंय. 1813चा एक चार्टर ऍक्ट समजून घ्यायचा. मग हे मोजके 4 ते 5 कायदे नीट समजून घेतले की कसेही प्रश्न येऊ द्या, घाबरायचं नाही सोन्या, हे हक्काचे आहेत आपले. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे भारतातील शेवटचे व्हॉइसरॉय होते. शेवटचे व्हॉइसरॉय आपल्याला विचारले. जसं की पंतप्रधान असतात, राष्ट्रपती असतात केंद्रामध्ये, बरोबर आहे. नामधारी प्रमुख कोण आहेत? राष्ट्रपती आहेत. परंतु प्रमुख नागरिक आहेत, त्यांच्याच नावाने अख्ख्या देशाचा कारभार चालू आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये राज्यपाल आहेत. प्रमुख नागरिक आपल्या राज्याचे राज्यपाल आहेत. बरोबर आहे की नाही? मग अशा प्रकारे मुख्यमंत्री, कार्यकारी सत्ता त्यांच्या हातामध्ये. मग हे कार्यकारी, त्याचसोबत कायदेशीर प्रमुख किंवा कायदा मंडळाचे प्रमुख, असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. बरोबर आहे की नाही? तशाच प्रकारे ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये सुद्धा प्रमुख असायचे व्यक्ती, त्यांना गव्हर्नर म्हटलं जायचं. त्यानंतर बंगालचे गव्हर्नर जनरल झाले ते,
त्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल झाले, त्याच पदाला मग व्हाईसरॉय म्हटलं गेलं. त्यानंतर मग शेवटी 1947चा कायदा झाला लॉर्ड माउंटबॅटन यांच्या योजनेनुसार, आणि मग नंतर शेवटचे झाले ते लॉर्ड माउंटबॅटन हेच व्हाईसरॉय झाले. व्हाईसरॉय म्हणजे आजचे राष्ट्रपती. सोन्या जास्त डीप मध्ये जाऊ नकोस, जास्त अवघड बनवू नकोस, फक्त एवढंच की ब्रिटिशांच्या आपल्या देशातील प्रमुख कोण, तो व्हाईसरॉय. त्यांची वेगवेगळी नावं होती. अगोदर बंगाल प्रांत त्यांच्या हातामध्ये होता ना, प्लासीचं युद्ध झालं होतं. त्यानंतर पहिले गव्हर्नर झाले लॉर्ड क्लाइव्ह. त्यानंतर मग गव्हर्नर जनरल त्यांना म्हटलं गेलं ते म्हणजे वॉरन हेस्टिंग 1773च्या कायद्यानुसार. त्यासाठी म्हणतोय 1773चा कायदा नीट समजून घ्यायचा आपल्याला. मग नंतर 1833च्या कायद्यानुसार त्याच पदाला भारताचे गव्हर्नर जनरल असं म्हटलं गेलं. मग 1858च्या कायद्यानुसार त्याच पदाला व्हाईसरॉय म्हटलं गेलं. 1947 पर्यंत त्या पदाला व्हाईसरॉय म्हटलं जायचं. आणि शेवटचे व्हाईसरॉय 1947 पर्यंत लॉर्ड माउंटबॅटन होते. शेवटचे आपल्याला विचारलं तर 1947 पर्यंत लॉर्ड माउंटबॅटन. आणि मग नंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले भारतीय व्यक्ती सी राजगोपालाचारी यांच्या नंतर झाले. त्यांनाच भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पुढे जाऊया. टिंबटिंब हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधान सभा कॅबिनेट मिशन प्लॅन 1946चा. आणि या प्लॅननुसार आपल्या देशाची एक राज्यघटना असावी, कारण कायद्याशिवाय पर्याय नाहीये ना. प्रत्येक गोष्टी आज कायद्यानुसारच होत आहेत. सरकारी कर्मचारी त्याला कोणतंही कार्य करायचं असेल तर त्याच्या मागे कायद्याचं स्वरूप असतं. त्या कायद्यानुसारच त्याला ते कार्य करावं लागत असतं. बरोबर आहे की नाही? त्याप्रमाणे आपल्या देशाचे सर्वोच्च जे धर्मग्रंथ आहे ते म्हणजे कोणतं? आपल्या देशाचं सर्वोच्च धर्मग्रंथ ते म्हणजे संविधान. ते संविधान बनवण्यासाठी संविधान सभा गठीत करण्यात आली होती. या संविधान सभेचे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कार्य चाललं होतं. 66 लाख रुपये खर्च आला होता संविधान तयार करण्यासाठी. आणि मग आपल्या देशाचं संविधान तयार झालं. परंतु त्या संविधानाचे स्थायी अध्यक्ष, कायमस्वरूपी अध्यक्ष तुम्हाला विचारले तर आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच संविधान सभेचे अध्यक्ष होते. सर्वात जास्त काळ राष्ट्रपती पद ज्यांनी भूषवलेलं आहे ते म्हणजे कोण? राजेंद्र प्रसाद. आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती सुद्धा आहेत. बाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की संविधान ज्यांनी तयार केलं, बरोबर आहे की नाही, किंवा संविधान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी असते, मुख्य समिती असते. ही गाभा ज्यांनी तयार केला ना राज्यघटनेचा, 447 कलम ज्यांनी तयार केले ते म्हणजे कोण? तर मसुदा समिती. त्यापैकी मग 395 कलम घेतली गेली पुढे. पण प्रत्येक कलम किती महत्वाचा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या समोर समजून सांगितलं होतं प्रत्येक सदस्यांना. बरोबर आहे. प्रत्येक कलमाच्या मागे अर्धा 1 तास भाषण दिलेलं आहे की हे आपल्या देशातील नागरिकांना का महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांना जे आहे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 16 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास त्यांनी केलेला आहे मित्रांनो. स्वतःचं घर दादरचं विकून 16 देशांची राज्यघटना विकत घेतली आणि त्याचा अभ्यास केला. 8 महिन्यांमध्ये 16 देशांच्या राज्यघटना वाचल्या. कुणासाठी? तर सोन्या, तुला मूलभूत अधिकार मिळावेत, तो मुख्य प्रवाहात यावं, तुझा विकास व्हावा, या उद्देशाने आपल्या राज्यघटनेमध्ये अनेक तरतुदी केलेल्या आहेत. सर्व तरतुदी आत्ता आपल्याला महत्वाच्या नाहीत. ज्यावेळेस आपण मोठे होऊ, ज्यावेळेस आपण मोठमोठ्या परीक्षा देऊ, त्यावेळेस आपल्याला सुंदररित्या सर्व काही तरतुदी आपल्याला वाचणं गरजेचं आहे. सध्या काय महत्वाचं? संविधान कशा प्रकारे तयार झालं, त्याचे अध्यक्ष कोण होते, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाकी मौलाना आझाद आणि पंडित नेहरू. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण आहेत ज्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता? ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. सर्वाधिक काळ पंतप्रधान पद ज्यांनी भूषवलेलं आहे, 3 वेळा पंतप्रधान झाले, ते म्हणजे पंडित नेहरू आहेत, जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न, संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने टिंबटिंबामध्ये विकसित झाली होती. प्रश्न बघा, प्रश्न तुम्हाला हे संसदीय शासन पद्धती नीट समजून घेणं गरजेचं आहे. आपण वर्गामध्ये शाळेत शिकत असताना दुर्लक्ष करत असतो, पण इथे प्रश्न विचारला जातो आणि ते आपल्याला नीट समजून घेणंच गरजेचं आहे. ते आपल्या बॅच मध्ये सुंदररित्या सर्व शिक्षक तुझ्यापर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचवणार आहेत. आणि तेही कसं? तर अतिशय सोप्या भाषेमध्ये. बघा ना, संसदीय शासन पद्धती, वरिष्ठ सभागृह असतं जे की आज तुला लक्षात येते की नाही मला माहित नाहीये, पण इथे मी फक्त ज्यांना थोडंवत माहिती असेल त्यांच्यासाठी एक्सप्लेन करतोय. पुढे आपल्याला समजून सांगायचंच आहे. वरिष्ठ सभागृह राज्यसभा असते,
कनिष्ठ सभागृह लोकसभा असते. सोन्या, माझं एक पर्सनल उदाहरण सांगतो. मी अहमदनगर जामखेडचा. ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारे शिक्षण चालू असतं ते मला बऱ्यापैकी माहिती. जेवढे शिक्षक आहेत ना यांनी अनुभवलेलं आहे. माझं एक सर्वसाधारणपणे उदाहरण सांगतो. वर्गामध्ये लक्ष दिलं नाही आणि मग 10वी 12वी कॉप्या करून पास झालो. कॉप्या करण्याची का गरज पडली? कारण ह्या गोष्टी मी त्यावेळेस लक्ष दिल्या नाही. संसदीय शासन पद्धती मुळात ज्यावेळेस मी अभ्यास सुरू केला ना, आम्ही एमपीएससीचा वगैरे अभ्यास करत असतो, ज्यावेळेस आम्ही अभ्यास सुरू केला ना त्यावेळेस आम्हाला हे राज्यसभा काय असतं, लोकसभा काय असतं, केंद्रामध्ये असतं की राज्यामध्ये असतं याच गोष्टी माहित नव्हत्या. अरे राज्यामध्ये विधान परिषद असते, विधानसभा असते. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राज्यसभा असते, हिला वरिष्ठ सभागृह म्हणतात, त्याचप्रमाणे राज्यांमध्ये विधान परिषद असते, तिला वरिष्ठ सभागृह म्हणतात. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये कनिष्ठ सभागृह म्हणून लोकसभा ओळखली जाते. आमदार खासदार यांना आपण मतदान करतो की नाही, लोकसभेमध्ये खासदार पाठवले जातात. ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे ते मतदानामध्ये भाग घेत असतात, मतदान करतात आणि मग नंतर लोकसभेसाठी त्या ठिकाणी खासदार निवडले जात असतात. तर हे लोकसभेमध्ये कनिष्ठ सभागृह. त्याचप्रमाणे राज्यांमध्ये विधानसभा असते. माझ्यावरून मी एक अंदाज लावतो की बाबा या गोष्टी तुम्हाला थोड्याशा अवघड आहेत, पण त्या आपल्याला आपल्या बॅचमध्ये समजून घ्यायच्या आहेत. फ्री आहे ते, त्यासाठी ऍप इन्स्टॉल करा आणि रेग्युलर कंटिन्युअसली बघत राहा मित्रांनो. बघा, संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने टिंबटिंबमध्ये विकसित झाली. तर याचं योग्य उत्तर आहे इंग्लंड, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपल्या भारतामध्ये विकसित झालेली. बरोबर आहे की नाही? संसदीय शासन पद्धती आपण इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेतलेली. कारण आपल्या देशावर इंग्रजांनी 200 वर्ष राज्य केलं आणि मग नंतर आपण अनेक वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटना आहेत ना, त्यातल्या महत्वाच्या ज्या तरतुदी आहेत, आपल्याला ज्या महत्वाच्या वाटतायत किंवा आपल्या भारतीय नागरिकांसाठी ज्या उपयुक्त आहेत त्या आपल्या राज्यघटनेमध्ये आपण समाविष्ट केलेल्या. त्यामध्ये संसदीय शासन पद्धती म्हणजे वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह यांचं कार्य काय असतं ते आपण पुढे बघणार आहोत. पुढे जाऊया. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला टिंबटिंब म्हणतात. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद म्हणतात. आणि याच संसदमध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, राज्यसभा असते, ही असते वरिष्ठ सभागृह. त्यानंतर येते लोकसभा, हे असते कनिष्ठ सभागृह. वरिष्ठ कनिष्ठ ठीक आहे, कनिष्ठ सभागृह असते आणि राष्ट्रपती असतात. या तीनही घटकांचं मिळून संसद तयार होते. हे तीनही घटक जे आहेत की नाही मिळून कायदे तयार करत असतात. आपल्या देशामध्ये कोणताही कायदा तयार करून लागू करायचा असेल ना तर या तीनही घटकांचा समावेश त्यामध्ये असतो. राज्यसभा लोकसभा दोन्ही मिळून कायदे तयार करतात आणि मग त्याची मान्यता जी राष्ट्रपतींकडे दिली जात असते, मग ते राष्ट्रपती मान्यता देतात त्याला आणि मग नंतर त्याला कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होत असतं, संसद म्हणतात. त्याचप्रमाणे राज्यांमध्ये राज्य विधिमंडळ असतं. राज्य विधिमंडळाचे भाग कोण? ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राष्ट्रपती असतात त्याचप्रमाणे राज्यांमध्ये राज्यपाल असतात. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये वरिष्ठ सभागृह राज्यसभा असते त्याचप्रमाणे राज्यांमध्ये विधान परिषद असते. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये लोकसभा असते त्याचप्रमाणे राज्यांमध्ये विधानसभा असते. मित्रांनो, केंद्रामध्ये ज्यांना आपण निवडून देतो त्यांना आपण खासदार म्हणतो, राज्यांमध्ये ज्यांना आपण निवडून देतो त्यांना आपण आमदार म्हणत असतो. पुढचा प्रश्न, संघ शासनामध्ये राष्ट्रपती हे टिंबटिंब ते, तर पंतप्रधान हे टिंबटिंब असतात. संघ शासनामध्ये राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात. त्यांच्या नावाने संपूर्ण देशाचा कारभार चालू असतो, परंतु नामधारी प्रमुख म्हणतात. का नामधारी प्रमुख म्हणतात? डीप मध्ये एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. त्यांच्या हातामध्ये केवळ सिग्नेचर करून एखादा कायदा जो आहे तो त्याचं कायद्याचं स्वरूप त्याला प्राप्त करून देणं, ते थोडंसं डीप मध्ये जावं लागेल. आपण आपल्या बॅचमध्ये घेऊया. आणि कार्यकारी ज्यांच्या हातामध्ये पंतप्रधान ज्याप्रमाणे असतात की नाही, पंतप्रधान यांच्या हातामध्ये कार्यकारी सत्ता संपूर्ण असते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात आणि पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख असतात. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे खालीलपैकी योग्य अयोग्य विधाने ओळखायची. आपल्याला भारतातील न्याय व्यवस्था एकात्मिक स्वरूपाची आहे. त्याचं कारण काय? एकात्मिक स्वरूपाची न्याय व्यवस्था म्हणजे अख्ख्या देशभरात कुठेही जातो, जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी किंवा मग गुजरातचं घुमरमोटापासून ते पार एकदम अरुणाचल प्रदेश म्हणजे पूर्वेकडील टोक, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, एखाद्या व्यक्तीने कोणताही गुन्हा केला असेल तर त्याला एकच सजा आहे. बरोबर आहे की असं आहे महाराष्ट्रामध्ये एखाद्या गुन्ह्याला वेगळी सजा आणि ते युपी मध्ये वेगळी सजा, असं नाही. बरोबर आहे की नाही? त्यालाच एकात्मिक न्याय व्यवस्था असं म्हणतात.
आणि संपूर्ण देशासाठी एकच न्यायमंडळ असतं. करेक्ट आहे. त्यात केंद्र व घटक राज्य अशी स्वतंत्र विभागणी नाही, हे सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर न्यायालयाचे काम कोणाच्याही दबावाखाली होत नाही, हे सुद्धा पर्याय क्रमांक 3 करेक्ट आहे. आणि न्यायालयाची स्तरनिहाय रचना आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विधाने ओळखायची आहेत, एक सुद्धा अयोग्य विधान नाहीये. बरोबर आहे की नाही? पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 कारणे आहेत. विधान बरोबर व 1, 2, 3 कारणे आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा, सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे? पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना. आता या ठिकाणी आहे पूर्व दिशा, या ठिकाणी आहे पश्चिम दिशा. आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, म्हणून सूर्य या ठिकाणावरून उगवतो. सूर्य कुठून उगवतो? पूर्वेकडून उगवतो. तुम्हाला सर्वांना माहिती ना. आपली पृथ्वी सूर्यमालेतील 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह आहेत. आपल्या पृथ्वीला एक उपग्रह आहे, त्याला चंद्र असं म्हटलं जातं. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती सुद्धा फिरते. स्वतःभोवती फिरत असताना ती सूर्याभोवती फिरत असते. ज्यावेळेस ती स्वतःभोवती फिरते तिला परिवलन असं म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती ज्यावेळेस फिरत असते त्यावेळेस तिला परिभ्रमण असं म्हणतात. स्वतःभोवती फिरत असताना ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, म्हणून पूर्वेकडून सूर्य उगवत असतो. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बरोबर आहे की नाही? परिवलनाचा परिणाम झाला की नाही? सूर्य पूर्वेकडून उगवतोय आणि पश्चिमेकडे मावळत आहे. याचा अर्थ काय? परिवलन झाल्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडतात ना. सोने असं काय करतोय तू? पृथ्वीचे परिवलन त्याला कारणीभूत असतात. सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे कशाचा परिणाम आहे? पर्याय क्रमांक 3 स्वतःभोवती फिरणे त्याला परिवलन असं म्हणतात. सूर्याभोवती फिरणे त्याला परिभ्रमण असं म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या लावापासून टिंबटिंब खडक तयार होत असतात. तर कशा प्रकारे? तर अग्निजन्य खडक तयार होत असतात. आपल्या महाराष्ट्राची जी दख्खनचा पठार आहे ना, हा दख्खनचा पठार मुळात ज्वालामुखी पासून तयार झालेला आहे. 24 वेळा जमिनीच्या आतून लावा बाहेर निघाला. हा लावा बेसिक प्रकारचा होता. बेसिक म्हणजेच काय? तर मध आहे आणि पाणी आहे. मध ज्यावेळेस आपण जमिनीवर टाकू त्यावेळेस ते पसरणार का? लांबपर्यंत नाही, कारण त्याची घनता जास्त असते. बरोबर आहे का? बारीक बारीक कण जवळजवळ असतात, त्याला घनता जास्त असते असं म्हणतात. आणि पाणी आपण समजा जमिनीवर टाकलं ते लांबपर्यंत पसरत असतं. त्याचं कारण काय? तर घनता मधापेक्षा पाण्याची कमी आहे. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. तर बेसिक म्हणजे काय असतं? घनता अतिशय कमी असणे, लांबपर्यंत ते पसरत गेलं होतं लावा, आणि म्हणून दख्खनचा पठार तयार झालेला आहे. आणि हा संपूर्ण दख्खनचा पठार जो आहे ना, तो अग्निजन्य खडकापासून तयार झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, यामध्ये बेसॉल्ट प्रकारचे खडक आढळतात अग्निजन्य खडकामध्ये. अग्निजन्य खडकाचे प्रकार आपल्याला बघावे लागतील पुढे. ज्यावेळेस मी तुम्हाला संपूर्ण भाग तुमचा सिलेबस नुसार शिकवेल त्यावेळेस ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडतो तो अग्निजन्य खडक असतो, कारण दबाव जास्त असतो. ज्वाला मुळात आगीपासून तयार झाले ना, उष्णता टेम्परेचर असतं. जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ तसं टेम्परेचर वाढत जातं, तसं प्रेशर वाढत जातं. प्रेशरही वाढते, टेम्परेचरही वाढते. टेम्परेचर वाढल्याने स्थायी अवस्थेचं द्रव अवस्थेमध्ये रूपांतर होत असतं, आणि पुन्हा अजून टेम्परेचर वाढलं होतं ते द्रवाचं वायूमध्ये रूपांतर होत असतं. तशाच प्रकारे स्थायी अवस्थेचं द्रवात रूपांतर झालेला जो लावा आहे तो बाहेर निघत असतो. तो लाल कलरचा असतो. जास्त टेम्परेचर असल्यामुळे त्या ठिकाणी तो लाल कलरचा दिसतो. अग्निजन्य खडक असतो तो. ठीक आहे, पुढे जाऊया. हवेची आर्द्रता म्हणजे हवेतील टिंबटिंब प्रकार असतो. जलबिंदूंचे, धुलीकणांचे, बाष्पाचे, हवेची आर्द्रता म्हणजे बाष्पाचे प्रमाण त्यानुसार ठरवले जात असते. वातावरणामध्ये किती आर्द्रता आहे तर बाष्पाचं प्रमाण त्या वातावरणामध्ये किती आहे यावरून आर्द्रता ठरवली जात असते. हा आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. आपल्या या नवीन सिरीज बाबत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून आम्ही रोज येऊन या ठिकाणी तुमचे प्रश्न अनालिसिस करणार आहोत. इंस्टाग्रामवर रोज क्वेश्चन आन्सरची सिरीज असणार आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या ऍपवर, जर ऍप तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तर करून घ्या. माझी शाळा ऍप, त्या ठिकाणी सर्व काही फ्रीमध्ये चालू, दिवसभराचे 6 लेक्चर चालू असतात. काही चुकलं असेल तर क्षमा असू द्या. धन्यवाद.